माझा. हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. आणि आता माझी तब्येत ठीक नाही आहे आज, म्हणून मी थोडंसंच बोलून झोपायला जाणार आहे. कारण का मला खरंच कसं तरी होतं आहे. आणि आज मी फक्त व्लॉग आत्ता अशासाठी बनवते की मला एक सीन सांगायचं तुम्हाला. तर मी काल रात्री कामाला गेलेली, तर माझे ना 2-3 कलिग्स आहेत. सो दे वर लाईक, निकिता, वी आर वॉचिंग युअर व्हिडिओज बट वी डोंट अंडरस्टँड एनिथिंग. सो इफ इट इज पॉसिबल प्लीज कॅन यू मेक युअर व्हिडिओज इन इंग्लिश. सो मी 2 मिनटासाठी असं स्टॉप झाली. देन आय वॉज लाईक की ऑल राईट, यू डोंट अंडरस्टँड. आणि मी हसली. मी बोलली या, आय नो इट्स माय मदर टंग, आय ऑलवेज स्पीक इन माय मदर टंग. सो तर ते बोलायला लागले की बट जमलं तर बघ ना, बिकॉज इंडियामध्ये इन युअर कंट्री एव्हरी वन नोज इंग्लिश राईट. तर मी म्हटलं येस. तर बोलतात मग तू पण इंग्लिशमध्येच व्हिडिओ बनव ना, कशाला बनवते तुझ्या मदर टंगमध्ये. तर मला एका पॉईंटला असं झालं, म्हणजे कशाला बनवते असं नाही, पण आम्हाला काहीच कळत नाहीये ना. आम्हाला तुझे व्हिडिओज बघायला आवडतात, वी लाईक युअर व्हिडिओज बट वी डोंट अंडरस्टँड एनिथिंग, सो वी जस्ट स्किप इट, असं बोलतात ते लोक. तर मी म्हटलं की ऑल राईट, नो वरीज, फ्रॉम नेक्स्ट व्लॉग ऑनवर्ड्स आय ट्राय टू मेक माय व्हिडिओज इन इंग्लिश, असं बोलली मी त्यांना त्यासाठी. पण आता माझं असं सीन झालंय की मी आत्ता कुठे थोडंफार कॅमेरासमोर येऊन बोलायला लागली आहे. ठीक आहे, ते पण माझ्या मातृभाषेत, त्यात पण माझ्या एवढ्या साऱ्या चुका होतात. आणि आता सडनली न्यू चेंज आणायचा, तर मी म्हटलं त्यांना की हां मी बोलेन, बट हां नॉट होल व्लॉग बट ॲटलिस्ट समहाव आय ट्राय. तर मी आता असा प्रश्न पडला आहे मला की इट्स नॉट अबाउट देअर लँग्वेज, की लँग्वेज हे आहे ते इट्स नॉट अबाउट लँग्वेज, इट्स अबाउट अप्रिसिएशन. ॲटलीस्ट दे आर गिविंग मी अप्रिसिएशन, ॲटलीस्ट दे आर गिविंग मी कमेंट्स, ॲटलीस्ट दे आर telling me what should I do, what should I not to do. So this is very important in initial stage. So thank you for those people who always appreciate me. And definitely I'll try my best. Definitely I'll make videos in English, and होप सो यू गाईज विल लाईक इट. आणि मी खरं ट्राय करायला पाहिजे. कसं आहे ना, म्हणजे मी माझ्या मला खूप जण बोलतात जेव्हा मी कामावर जाते की निकिता व्लॉग बनवला पण नाही ना, काय कळलंच नाही. आता कसं आहे ना, माझ्या कामावर खूप जण असे आहेत की जे केरला साईडचे आहेत. सो दे अंडरस्टँड लिटल बिट ऑफ हिंदी अँड इंग्लिश, बट रेस्ट ऑफ द लँग्वेज दे डोंट अंडरस्टँड. सो त्यांना पण खूप प्रॉब्लेम होतो. त्यांचं पण माझं बापरे ऊन खूप जास्त आहे. आज मी एकदम खिडकीजवळ उभी राहिली आहे, तर ऊन खूप अतिप्रमाणात येत आहे. पण मला तेच बोलायचं होतं की इनिशियल स्टेजला जे तुम्हाला अप्रिसिएशन मिळतंय, सो त्याच्यावर तुम्ही वर्क केलं पाहिजे. आणि मी ठरवलं आता की मी येस आय हॅव टू डू इट. आणि ठीक आहे, काहीतरी परत आता नवीन सुरुवात इंग्लिशमध्ये बोलायची करेल. म्हणजे मी आय डोंट थिंक सो की मी पूर्ण इंग्लिशमध्ये बनवेल, कारण का माझे बाकीचे पण फॉलोअर्स आहेत, आपले आहेत. सो आपण लोक, तर मग आपलं, आणि कसं आहे ना, आपल्या मातृभाषेचं जे एक फिलिंग आहे, एक जोक क्रॅक करायची किंवा एक असं बोलतात ना एक्साइटमेंटमध्ये बोलायची, ते तर त्याच्यामध्ये येणार नाही डेफिनेटली. पण आता त्या लोकांना थोडं कळायला पाहिजे, म्हणून मी असं जे मेन सिनॅरिओ असतील ते इंग्लिशमध्ये बोलत जाईल. सो असं मी ठरवलंय. आणि सो दॅट्स फॉर द डे. आणि आता जाते झोपायला, तब्येत ठीक नाही आहे. आणि किती छान ऊन येत आहे. आणि बघा, एवढं सुंदर ऊन येऊनही आता मी जाणार झोपायला, कारण का माझी नाईट शिफ्ट आहे. तुम्हाला कळतं, नाईट शिफ्ट लिटरली लाईफ डिस्ट्रॉय करून टाकते तुमची. म्हणजे जे तुमचं रुटीन आहे ना, वेस्ट ऑफ रुटीन आहे. पण आता माझी मजबुरी आहे. ठीक आहे, मी आता काय करू नाही शकत. आत्ता या स्टेजला तर काहीच ॲक्शन नाही घेऊ शकत. आय हॅव टू गो इन नाईट शिफ्ट. सो इट्स बेटर, जे आहे ते एक्सेप्ट करा. मी आता सगळं एक्सेप्ट करायला शिकली आहे. एक्सेप्टन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ. जे आहे ते एक्सेप्ट करा. सत्य शिंकतायत पाटणं. जे आहे तुम्ही आता एक्सेप्ट करायला शिकले. जे आहे जसं आहे माझ्याकडे, आय नीड टू एक्सेप्ट इट. एक्सेप्टन्स अँड थँकफुलनेस, दॅट इज 2 थिंग्स आय कॅन टेल एव्हरी वन.